Good morning. Today we will start from page number 108. That is, new topic is BCD adder using 7483. Why it is BCD adder? It adds two BCD digits and produces output as BCD digit. But it should not be greater than 9 because BCD number हा 9 पेक्षा ग्रेटर नको. 9 पेक्षा जर ग्रेटर असेल तर आपण काय ॲड करतो? 6 ॲड करतो त्या नंबरमध्ये. त्याला आपण म्हणतो परफेक्ट BCD. तो BCD ॲड करण्यासाठी ही ब्लॉक डायग्राम आहे. ब्लॉक डायग्राम ऑफ BCD ॲडर. इथं 4 बिट BCD नंबर्स ए आणि बी आपण घेतले, ही इनपुट. इथं 4 बिट बायनरी ॲडर आहे. हा काय करेल? हे 2 बिट आलेले ॲड करेल. या ॲडिशनमध्ये कॅरी जर जनरेट होत असेल तर तो इकडे येईल कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये. कॅरी जर जनरेट होत नसेल तर जे आउटपुट आहे ते इकडे S3, S2, S1, S0ला येईल. ते इथं दुसऱ्या ॲडरमध्ये येईल. हा ॲडर काय करेल? समजा तुमची ॲडिशन 9पेक्षा ग्रेटर आली म्हणजे कॅरी जनरेट झाला तर तो 6 ॲड करेन. कोण? हा दुसरा बायनरी ॲडर. आणि नसल आली तर ॲज इट इज तुम्हाला आउटपुट इथं मिळेल. म्हणजे पहिला ॲडर कशासाठी? तर जे 2 नंबर तुम्हाला रिसीव झाले ते ॲड करण्यासाठी पहिला ॲडर असेल आणि याचं जे आउटपुट आहे ते दुसऱ्या ॲडरला द्यायचं. कशासाठी? तर नंबर जर 9पेक्षा ग्रेटर आला तर त्याच्यामध्ये 6 ॲड करण्यासाठी हा दुसरा ॲडर यूज होईल. तो कॉम्बिनेशनल सर्किटचा आउटपुट रिसीव करेन ॲडर 2 आणि तुम्हाला इथं करेक्ट BCD आन्सर मिळेल. इथं मी त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलं आहे पहा. फिगर शोज ब्लॉक डायग्राम ऑफ BCD ॲडर. पहिला अ 4 बिट बायनरी ॲडर टू ॲड गिवन 2 4 बिट BCD नंबर्स A and B. पहिला ॲडर. आणि अ कॉम्बिनेशनल सर्किट टू चेक इफ सम इज ग्रेटर दॅन 9 और कॅरी इक्वल टू 1. म्हणजे कॅरी इक्वल टू जर 1 येत असेल इथं तरच 6 ॲड करायचा. नाही आला तर ॲड करण्याची गरज नाही. अदर 4 बिट बायनरी ॲडर टू ॲड 6 टू द इनकरेक्ट सम. अशा प्रकारे हा BCD ॲडर आहे. हा परीक्षेला विचारला जातो. व्यवस्थित लर्न करा. पुढचा टॉपिक आहे नेक्स्ट चॅप्टर दॅट इज कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट पार्ट 2. मग याच्यामध्ये काय शिकायचं आहे आपल्याला? डिझाईन ऑफ कॉम्बिनेशनल लॉजिक. या डिझायनिंगच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. काय काय स्टेप आहे डिझायनिंगच्या? पहिली स्टेप डिटरमाइन नंबर ऑफ इनपुट अँड आउटपुट व्हेरिएबल. म्हणजे इनपुट व्हेरिएबल किती, आउटपुट किती रिक्वायर्ड आहेत ते पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. त्याच्यावरनं आपण प्रिपेअर ट्रूथ टेबल फॉर इनपुट अँड आउटपुट रिलेशन. मग ट्रूथ टेबल प्रिपेअर करा इनपुट आणि आउटपुटच्या रिलेशनसाठी. या ट्रूथ टेबलवरून राईट के मॅप अँड ऑप्टेन बुलियन एक्सप्रेशन. के मॅपल्या आणि बुलियन एक्सप्रेशन ऑप्टेन करा आणि या एक्सप्रेशनवरून तुम्हाला लॉजिक डायग्राम लिहिता येईल. यूजिंग अबाव स्टेप्स कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट कॅन बी डिझाईन. या 4 स्टेप तुम्हाला वापरायच्या आहे. काय करायचं आहे? पहिल्यांदा इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल किती ते पाहायचे. त्याच्यावरनं ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. के मॅप लिहायचा, त्याचं बुलियन एक्सप्रेशन येईल आणि बुलियन एक्सप्रेशनवरून तुम्हाला लॉजिक डायग्राम काढता येईल. यूजिंग अबाव स्टेप्स कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट कॅन बी डिझाईन. आता एक प्रॉब्लेम घेतला आहे आपण. डिझाईन कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट हुज आउटपुट इज हाय ओनली वेन मेजॉरिटी ऑफ इनपुट्स आर लो. म्हणजे 4 इनपुट दिलेले त्यांनी ABCD. याच्यापैकी मेजॉरिटी ऑफ इनपुट लो पाहिजे. म्हणजे 3 किंवा 4 इनपुट लो असतील तरच त्याचं आउटपुट 1 असेल. म्हणजे 3 0 किंवा 4 0 आले पाहिजे. आता इथं 4 0 आहे म्हणजे आउटपुट काय? 1. 4 इनपुट दिलेले आहे म्हणजे 16 कॉम्बिनेशन इथं तुम्हाला लिहिता येतील. मग आता जिथं 3 किंवा 4 0 आहेत तिथलं आउटपुट 1 लिहायचं, बाकी सगळे 0. इथं पहा 3 0 आहेत इथं 1, इथंही 3 0 आहे इथं 1, इथंही 3 0 आहे इथं 1, इथं 2 0 आणि 2 1 आहे इथं 0, इथं परत 3 0ला 1 आउटपुट, 0 1 0 1ला 0 आउटपुट, परत इथं 2 1 आहे इथं 0 आउटपुट, इथं 2च 1 आहे इथं 0 आउटपुट, इथं 3 0 आहे इथं 1 आउटपुट, इथं 2 0 2 1 आहे 0 आउटपुट, इथंही 0 0 0 0, बाकी सगळीकडे 0 आउटपुट येईल. मग आता या ट्रूथ टेबलवरून आपल्याला के मॅप काढता येईल. 4 व्हेरिएबल के मॅप ड्रॉ करा. ABCD, AB या बाजूला CD या बाजूला. तुम्हाला आता हे डिजिट नोट करता येईल. 0 0 0 0 म्हणजे इथं 0, 0 0 0 1 इथं येईल 1, 0 0 1 1 इथं येईल 3, 0 0 1 0 इथं येईल 2. अशा प्रकारे तुम्हाला डिजिट लिहिता येईल. आता आउटपुट एंटर करा.
जिथं 1 येतो 1 एंटर करायचा, जिथं 0 येतो 0 एंटर करायचा. 1 1 0, इथं 2ला परत 1 आहे, 4ला 1 आहे आणि 8ला 1 आहे. एवढे 1 झाले, उरलेले सगळे 0 एंटर करा. मग आता इथं पेअरिंग होतील पहा. ही एक पेअर, ही दुसरी पेअर आणि ही तिसरी पेअर होईल. मग आता या पेअरचे इक्वेशन आपल्याला लिहिता येईल. या पेअरचं इक्वेशन काय येईल? ए बार बी बार आणि इकडं सी बार. या पेअरचं इक्वेशन काय येईल? इथं ए बार आणि इकडं काय येईल? सी बार डी बार. ए बार सी बार डी बार. आणि तिसरं या दोघांमध्ये इथं काय इक्वेशन येईल? इथं येईल या दोघांमध्ये पहा, इथं काय येईल? इथं बी बार आहे, इथं बी बार आहे, बी बार आणि सी डी बार, बी बार सी डी बार. मग याच्यावरून तुम्हाला लॉजिक सर्किट काढता येईल. ए वरून ए बार करायचं असेल तर नॉट गेट, इथं ए बार काढता येईल. इथं बी वरून बी बारला नॉट गेट, सी वरून सी बारला नॉट गेट. आता एक डी बार फक्त आपल्याला लागतोय, तो डी बार आपण इथं डायरेक्ट घेऊ. डी इनपुट दिलं नॉट गेटला तर डी बार तयार होईल. मग आता पहिलं काय? ए बार बी बार सी बार. मग इथं हा ए बार येईल, ए बार इथं घेतला पहा, इथून बी बार आणि इथून सी बार. हे तिन्ही या अँड गेटला दिले, तुम्हाला आउटपुट मिळेल ए बार बी बार सी बार. नंतर ए बार सी बार डी बार, इथं ए बार येईल, इथून सी बार घेता येईल आणि डी बार इथून घेऊ आपण, म्हणजे ए बार सी बार डी बार. तसंच इथं घेता येईल बी बार सी डी बार तिसऱ्या अँड गेटला. या तिन्ही अँड गेटचं आउटपुट आपल्याला ॲड करायचे हे आउटपुट, म्हणून ऑर गेट वापरा. तुम्हाला इथं ॲडिशन मिळेल वायला. फॉर द फॉलोइंग राईट बुलियन इक्वेशन अँड ड्रॉ लॉजिक सर्किट फॉर इनपुट्स ए बी अँड सी. आता काय दिलेले आहे त्यांनी कंडिशन्स? वाय इक्वल टू 1 वेन ए इक्वल टू बी इक्वल टू सी इक्वल टू 1. दुसरं वाय इक्वल टू 1 वेन ए इक्वल टू बी इक्वल टू 0 अँड सी इक्वल टू 1 आणि वाय इक्वल टू 0 फॉर ऑल अदर केसेस. आता याच्यावरनं आपल्याला ट्रूथ टेबल लिहिता येईल. 3 व्हेरिएबल आहे म्हणजे 8 कॉम्बिनेशन इथं येतील आणि त्याचं आउटपुट इकडं वाय. आता काय कंडिशन आहे? वाय इक्वल टू 1 कधी? ए इक्वल टू बी इक्वल टू सी. तिन्ही 1 असतील तेव्हा 1. मग इथं तिन्ही 1ला 1. अजून कधी 1 म्हणलं आहे? ए इक्वल टू बी, ए आणि बी 0 आणि सी 1. मग ए आणि बी 0 आणि सी 1, इथंही 1 येईल. आणि तिसरी कंडिशन काय? वाय इक्वल टू 0 फॉर ऑल अदर, म्हणजे बाकी सगळीकडे वाय 0 पुट करा, 2च 1 येतील. के मॅप ड्रॉ करा. 3 व्हेरिएबलचा के मॅप आहे म्हणून ए आणि बी सी. एचे 2 ए बार ए, बी सीला बी बार सी बार, बी बार सी, बी सी आणि बी सी बार. मग आता इथं जे 1 आहेत त्यांना एन सर्कल करा. हा 1 म्हणजे याचं इक्वेशन काय होईल? ए बार बी बार सी. या 1चं इक्वेशन होईल ए बी सी, ए बार बी बार सी प्लस ए बी सी. मग आता याच्यावरून डायग्राम काढा. ए बार इथं येईल, बी बार आणि सी इनपुट, ए बार बी बार सी. दुसरं ए बी सी, इथून ए घ्या, बी आणि इथून सी. असे 2 अँड गेटचे 2 आउटपुट मिळतील. यांना ॲड करा ऑर गेटने, यू विल गेट द इक्वेशन. आता पुढचा जो टॉपिक आहे तो मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सर म्हणजे डेटा सिलेक्टर. मल्टी म्हणजे मेनी इंटू 1, त्याला म्हणतात मल्टिप्लेक्सर. म्हणजे काय? याला अनेक इनपुट असतात आणि एकच आउटपुट आहे. इट इज अ कॉम्बिनेशनल सर्किट विथ n डेटा इनपुट्स म्हणजे मेनी इनपुट्स अँड 1 आउटपुट विथ m सिलेक्ट इनपुट्स. द सिलेक्शन ऑफ एनी 1 इनपुट ॲट अ टाईम डिपेंड्स ऑन सिलेक्ट इनपुट. म्हणजे काय? कोणतं इनपुट सिलेक्ट होईल ते या सिलेक्ट लाईनवर डिपेंड असेल. मग ही ब्लॉक डायग्राम आहे n:1 मल्टिप्लेक्सरची. नंबर ऑफ इनपुट n, आउटपुट एकच असणार आहे म्हणून n:1 लिहितात. D0 D1 D2 अप टू Dn-1 हे इनपुट्स आहे. ई म्हणजे इनेबल लाईन आणि हे सिलेक्ट इनपुट आहे S0 S1 अप टू Sn-1. तुम्हाला आउटपुट मिळेल y. अशा पद्धतीनं ही मल्टिप्लेक्सरची ब्लॉक डायग्राम आहे. n:1 साठी आहे. आता वेगवेगळे मल्टिप्लेक्सर आपल्याला डिझाईन करता येईल. त्यासाठी आपल्याला रिलेशन बिटवीन नंबर ऑफ डेटा
इनपुट आणि नंबर ऑफ सिलेक्ट लाईन यांच्यामधलं रिलेशन वापरायचं. n इज इक्वल टू 2m. n म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स आणि m म्हणजे नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स. म्हणजे जेवढे इनपुट आहे त्याच्यावरनं आपल्याला सिलेक्ट लाईन कॅल्क्युलेट करता येतात. आता व्हॉट इज द नीड ऑफ मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरची गरज काय. इन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स डिजिटल डेटा इज अवेलेबल फ्रॉम मोर दॅन वन सोर्स. म्हणजे एकपेक्षा अनेक सोर्स असतात. सो इट इज नेसेसरी टू रूट डेटा ओव्हर सिंगल लाईन. म्हणजे अनेक यांच्यावरून आपल्याला डेटा कंबाईन करायचा आणि एका सिंगल लाईनवर तो पुट करायचा असेल तर आपल्याला मल्टिप्लेक्सर वापरता येतो. दिस इज मल्टिप्लेक्सर हॅव्हिंग मेनी इनपुट्स अँड वन आउटपुट विथ सम सिलेक्ट इनपुट्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ मल्टिप्लेक्सर. तर मल्टिप्लेक्सरचे ॲडव्हान्टेजेस लिहिता येतील काय. इट रिड्युसेस नंबर ऑफ वायर्स. कारण आपण आउटपुट एकाच लाईनवर देतो म्हणजे वायर्स काय झाल्या रिड्यूस झाल्या. त्याच्यामुळे कॉम्प्लेक्झिटी पण रिड्यूस झाली. इट रिड्युसेस कॉम्प्लेक्झिटी अँड कॉस्ट. एनी सर्किट कॅन बी इम्प्लिमेंटेड युझिंग मल्टिप्लेक्सर. इट सिम्प्लिफाईज लॉजिक डिझाईन आणि इट डज नॉट नीड के मॅप फॉर सिम्प्लिफिकेशन. म्हणजे के मॅपची गरज नाही आहे. मल्टिप्लेक्सरचे वेगवेगळे टाईप आहेत नंबर ऑफ इनपुटवरून. पहिला 2:1, नंतर 4:1, 8:1, 16:1, नंतर 32:1, 64:1 असे अनेक मल्टिप्लेक्सर असतील नंबर ऑफ इनपुट लाईनवरून. आता याला डिझाईन कसं करायचं ते आपण पाहूया. परीक्षेत एक प्रश्न असतोच वा डिझाईन मल्टिप्लेक्सर. आता पहिला समजा 2:1 मल्टिप्लेक्सर घेतला आपण तर याला किती इनपुट आहे 2. इट हॅज 2 इनपुट अँड 1 आउटपुट. एक आउटपुट. मग इनपुटवरून आपल्याला सिलेक्ट लाईन डिटरमाइन करता येईल. नंबर ऑफ सिलेक्ट लाईन कशा काढणार. n इज इक्वल टू 2m. मग n किती आपला नंबर ऑफ इनपुट 2. मग 2:1 लिहिता येईल मला त्याला. 2:1 इक्वल टू 2m. कम्पेअर करा. m इक्वल टू मिळेल 1. म्हणजे सिलेक्ट लाईन झाल्या 1. आपल्याला ब्लॉक डायग्राम अशा पद्धतीने काढता येईल. D0 D1 ही इनपुट आहे 2 आणि एक सिलेक्ट लाईन यस. आउटपुट y. 2:1 इनेबल इथं दिलेली पहा. मग इथं इनेबल समजा ट्रूथ टेबल लिहिता येईल आपल्याला यस म्हणजे सिलेक्ट इनपुट. याच्यावरनं आपल्याला आउटपुट मिळेल. हा सिलेक्टर सिलेक्ट करेन कोणतं इनपुट आउटपुटला प्रोसेस होईल. 0 घेतलं तर D0 आणि 1 घेतला तर D1. म्हणजे यस जर 0 असेल तर D0 मिळेल. यस जर 1 असेल तर D1 मिळेल. सर्किट त्याचं ड्रॉ करता येईल आपल्याला पहा. यसच्या 2 कंडिशन 0 आणि 1. नॉट गेट वापरला तर 1. मग आता D0 मिळवण्यासाठी यस काय पाहिजे 0. मग यसचं 0 इनपुट याला ॲप्लाय करा. इथं D0 ॲप्लाय करा. इथं तुम्हाला मिळेल D0 आउटपुट. D1 पाहिजे असेल तर यसचं 1 ॲप्लाय करा. इथं यस 1 आणि इथं D1 ॲप्लाय करायचं. यस 1 आहे म्हणून हे D1. मग इथं मिळालं D0 D1. कंबाईन करा ऑर गेटने y मिळेल. असंच 4:1 आपल्याला डिझाईन करता येईल. डिझाईन 4:1 मल्टिप्लेक्सर. 4:1 म्हणजे नंबर ऑफ इनपुट 4 आणि नंबर ऑफ आउटपुट 1. मग नंबर ऑफ सिलेक्ट इनपुट आपल्याला डिटरमाइन करता येतील. n इज इक्वल टू 2m. आता इनपुट किती 4 म्हणून इथं 4 टाका. 4 इक्वल टू 2m. 4लाच कसं लिहिता येईल 2 इक्वल टू 2m. कम्पेअर करा म्हणजे m इक्वल टू 2 मिळेल. सिलेक्ट इनपुट्स. मग ब्लॉक डायग्राम आपल्याला काढता येईल 4:1ची. D0 D1 D2 D3 हे इनपुट असतील आणि आउटपुट एकच मिळेल 4:1. इनेबल. मग 2 सिलेक्ट लाईन असतील S0 आणि S1. इनेबल वापरलं तरच आउटपुट मिळेल. मग इथं ट्रूथ टेबल आपल्याला तयार करता येईल. इनेबल 1 1 1 1. S1 आणि S0 हे सिलेक्ट इनपुट असतील. 0 0ला D0, 0 1ला D1, 1 0ला D2 आणि 1 1ला D3 मिळेल. सर्किट डायग्राम त्याची आपल्याला काढता येईल. S1 S0. आता 4 कॉम्बिनेशन आहे. S1 ही 1 पिन असेल. ऑर गेट नॉट गेट वापरला तर ही 0. इथं S0 1 आणि नॉट गेट वापरला तर परत 0. मग आता पहिला D0साठी काय आहे 0 0. मग D0 जिथं देणार तिथं 0 0 द्या. हा 0 म्हणजे बार. S1 बार हा 0 आणि हाही 0. इथं पहा 0 आणि हा 0 हे दोन्ही कनेक्ट केले. याला D0 इनपुट दिलं इथं तुम्हाला आउटपुट मिळेल. तसंच आता 0 1. मग हा 0 आणि हा 1 म्हणजे S0 0 S1 1 कनेक्ट करा. D1 मिळेल.
नंतर 1 0 D2 द्या, इथं हा 1 आणि इकडं 0 द्या. इथं 1 1ला दोन्ही 1 1ला कनेक्ट करा आणि D3 कनेक्ट करा. यांचे जे आउटपुट येतील ते ऑर गेटने ॲड करा. इथं Y मिळेल. झालं का? अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम मिळेल. आता अजून एक एक्झाम्पल मी घेतलं आहे, पुढचे तुम्ही सॉल्व करा. 8:1, 16:1, 32:1 असेही तुम्हाला सॉल्व करता येतील. 8:1 समजा आपण घेतलं तर नंबर ऑफ इनपुट 8 आहे, आउटपुट 1. सिलेक्ट लाईन किती येतील डिटरमाइन करा. n = 2m, m = 3 मिळतो. म्हणजे 3 सिलेक्ट इनपुट, मग 8 इनपुट, इनेबल 3 सिलेक्ट इनपुट आणि एक आउटपुट मिळेल. ट्रूथ टेबल तुम्हाला लिहिता येईल. 3 इनपुट आहे, S0, S1, S2 आणि आउटपुट Y. याच्यावरनं तुम्हाला लिहिता येतील. पहा, आउटपुट Y तुम्हाला मिळेल. मग हा ट्रूथ टेबल आहे. इथं इनेबल 1 ठेवायचा, S2, S1, S0 आणि आउटपुट Y. 3 इनपुट म्हणजे 8 कॉम्बिनेशन, 0 0 0 पासून तर 1 1 1 पर्यंत आउटपुट मिळतील D0 to D7. आता याच्यावरनं सर्किट डायग्राम काढता येईल. प्रत्येक इनपुटला 2 कॉम्बिनेशन आहे. S2ला 2, S2 1 आणि इथं 0, इथं परत 1 आणि 0 आणि 1 आणि 0. मग आता D0 असेल तर तिन्ही 0 पाहिजे. मग 0 जॉईन करा, 0 0 आणि 0. तिन्ही 0ला जोडा आणि D0 जोडा. तुम्हाला इथं D0 मिळेल. D1 असेल तर काय जोडायचं? 0 0 1, 0 0 आणि 1. इथं पहा 0, नंतर इथली पण S1 0 आणि S0 1ला जोडला आहे, म्हणजे D1 मिळाली. अशा प्रकारे बाकीच्याही जोडता येईल. समजा मला D7 जोडायचा आहे तर मी तिन्ही 1 1 1ला जोडेन. इथं पहा हा 1, इथं 1ला जोडला आहे, नंतर इथला 1 आणि इथलाही 1. हे तिन्ही इनपुट याला D7ला द्यायचे. इथं आउटपुट हे ऑल आउटपुट दे कॅन बी ऑर्ड युजिंग ऑर गेट. यू विल गेट Y आउटपुट. अशा प्रकारे तुम्हाला अनेक प्रॉब्लेम सोडवता येतील. 16:1 करता येईल. 16:1ला किती सिलेक्ट लाईन लागतील? 2⁴ म्हणजे 4 सिलेक्ट लाईन लागतील. डिझाईन करा तुमच्या पद्धतीनं आणि काही डाऊट येत असेल तर विचारा. थँक्यू ऑल ऑफ यू.